मी दत्तात्रय अंकुशरावजी घारे पाटील, मुक्काम पोस्ट केंद्रळी, तालुका मंठा, जिल्हा जालना। आमचा मतदारसंघ म्हणजे मंठा परतूर मतदारसंघ। आमचे विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर यांचा मतदारसंघ। आमच्या मतदारसंघाचं नशीब असं फळफळलं होतं। आम्हाला पाणी पुरवठा मंत्री म्हणून आमच्या तालुक्याला बहुमान मिळाला, परंतु आमचं नशीब एवढं घाण होतं की त्या आमदाराची लायकी नसताना त्या आमदाराला ते मंत्रिपद मिळालं आणि आज रोजी आम्हाला संडास धुवायला गावात पाणी नाही आहे। आज आम्हाला आंघोळीचा पाण्याचा प्रश्न आहे। ते बबनराव लोणीकर आम्हाला कळलेच नाही, पाणी पुरवठा मंत्री होते का दारू पुरवठा मंत्री होते। आज आमच्या गावातून हैदराबाद, नांदेड, संभाजीनगर हा जो महामार्ग जातो, त्या महामार्गाच्या बाजूला एवढ्या हॉटेल खोलल्या आणि त्या प्रत्येक हॉटेलवरती अवैध दारू विक्री आहे। प्रत्येक गावागावामध्ये अवैध दारू विक्री आहे। राजा हो, आज कमीत कमी 80 वर्ष झाले महाराष्ट्राला स्वतंत्र मिळून, परंतु शेतकऱ्याचे प्रश्न अजून ज्वलंत आहेत। आणि या भाजप सरकारमध्ये गोरगरिबाच्या यादीमध्ये अदानी, विजय मल्ल्या, अंबानी यांची दारिद्र्य रेषेमध्ये नावं आले आणि या भाजप सरकारनं त्यांचे कर्ज माफ केले। माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेकडे 2-2 एकर जमीन आहे, परंतु त्यांची कर्जमाफी होत नाही। असं शासनाचं म्हणणं आहे, 2 एकरवाल्याकडे 1000 टन सोनं आहे, त्यांच्याकडे हजारो कोटीची प्रॉपर्टी आहे, म्हणून यांचे कर्ज माफ होत नाही। अदानी अंबानी सारख्याचे कर्ज माफ करणार हे नालायक सरकार आज आपल्याला जरांगे पाटलाच्या माध्यमातून उलटून पाडायचे आहे। आणि मी एक सर्व जनतेला विनंती करतो, बघा तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत, तुम्ही शेतकरी आहात। आज रोजी डोळ्यासमोर ठेवा, 2004 साली खताची बॅग आपल्याला 450ला मिळत होती, ती खताची बॅग आज 1750 रुपयाला घ्यावं लागते। आपले माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी ज्या टायमाला सत्तेत आले त्या टायमाला कापसाचा भाव होता मित्रांनो 10,000 रुपये क्विंटल। त्या गोष्टीला आज 20 वर्ष झाले, 20 वर्षात महागाई वाढली नाही का? कापसाचे भाव आज 8 ते 9,000 रुपये क्विंटलवर आणून घातले। मित्रांनो, प्रत्येक महागाई ही 30 ते 40% वाढलेली आहे, परंतु या नालायक सरकारच्या नालायक धोरणामुळे आज आपल्याला कापसाचे भाव आणि सोयाबीनचे भाव आहे त्या किमतीपेक्षा कमी झालेले आहेत। हे सरकार उलथून पाडण्यासाठी जरांगे फॅक्टर नावाचं जे वादळ महाराष्ट्रात घोंघवत आहे, या वादळामध्ये भाजप सुपडा साप आणि 7 समुद्र पार गेल्याशिवाय राहणार नाही, याची मी 100% ग्वाही देतो। आमच्या परतूर मंठ्यामधून 8 ते 9 उमेदवार इच्छुक आहेत आणि इच्छुक याच्याचमुळे आहे, दादाचं म्हणणं आहे आपण सर्वसामान्य गोरगरीब जनतेतून आहोत, असुशिक्षित आहोत, काही सुशिक्षित आहोत। फॉर्म भरताना कुठली गलती जर झाली तर त्या तालुक्यामधली जागा खाली राहू नये आणि आपल्या माध्यमातून जर 10-5 फॉर्म भरले तर कुणाचा नाही कुणातरी फॉर्म सक्सेस होईल। दादाला गॅरंटी आहे, दादाचा शब्द आल्याच्या नंतर बाकीचे सगळे फॉर्म वापस घेतले जातील। त्यामुळं दादाने सांगितलं इच्छुक असतील त्यांनी फॉर्म भरा, याच्या मार्ग रिजन असं नाही की दादाने सांगितलं कोणी वापस घेणार नाही, सगळे 100% दादाचा शब्द मानतील। शिवशाही मराठी न्यूजचं माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन। मी शरद प्रकाशराव घारे, मंठा परतूर विधानसभेतून आलेलो आहे। मी आज जरांगे पाटलाला गेली 14 महिने झाले माझा संपूर्ण पाठिंबा आहे। जेव्हापासून लाठीचार्ज झाला आंतरवाली सराटीमध्ये तेव्हापासून माझ्याकडे स्क्रिप्ट आहे। इथं आमचे सर्व स्क्रिप्टमध्ये सर्वांच्या आंदोलनामध्ये सहभाग आहे आमच्या केंद्रेवाल्याचा, तसेच आमचे दत्ताभाऊ हे सगळे सर्वजण आम्ही केंद्रेमधून सर्वांचा सहभाग आहे। तसेच आम्ही भरपूर आंदोलनं केली, तरी खूप मोठं प्रस्थान असलं तरी यासमोर आता मराठा आरक्षणविषयी काही नाही। मनोज जरांगे पाटलाच्या समोर एक मराठा लाख मराठा, यासमोर दुसऱ्यांचं कोणाचंही वर्चस्व राहिलेलं नाही। आता मनोज जरांगे पाटील ज्या दगडाला शेंद्रो फासायचं म्हणले त्याच दगडाला यावेळेस शेंद्रो फासणार आहे, ही माझी सर्वांना। कोपरगाव आमचा 219 विधानसभा मतदारसंघ आहे। गेल्या 14 महिन्यापासून कोपरगावमधील अखंड मराठा सेवकांचे सर्व जे आपले मराठा बांधव आहे ते दादांच्या बरोबर काम करत आहे। आणि आज अशी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये, 2024च्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या तिकीट घेण्यासाठी लोक मुंबई आणि दिल्लीच्या वाऱ्या करायचे, पण ही जगातील पहिली निवडणूक आहे का आंतरवल्ली सराटी हे नाव जगात गेलेलं आहे। आणि याच्यासाठी गेलेलं आहे का विधानसभेच्या ज्या 288 जागांचा निकाल लागणार आहे हा फक्त आंतरवल्लीतून गुलाल होणार आहे आणि 100% आपला 3 अंकी आकडा पार करणार आहे। जो कोणी सर्वसाधारण दादांच्या माध्यमातून तरुण प्रत्येक विधानसभेमध्ये निवडला जाणार आहे, याच्यासाठी पक्षातील मतदान सुद्धा आपल्याला होणार आहे। फक्त आता काही काळासाठी ते थांबवलं गेलेलं आहे। आमच्या कोपरगाव तालुक्यातील परिस्थिती अशी आहे का घराणेशाही 50 वर्षापासून चाललेली,
इथे कुणालाही सर्वसाधारण माणसाला अद्यापपर्यंत कुठल्याही निवडणुकीमध्ये अस्तित्व नाही आहे. परंतु आज ह्या 10 दिवसात अशी परिस्थिती आलेली आहे की त्या मतदारसंघातील आमच्या कोपरगावमधील गाड्याच्या गाड्या भरून टेम्पोचे टेम्पो दादांचे पाय दाबण्यासाठी इकडे कार्यकर्ते येत आहेत. परंतु दादा एक असा विचार केलेला आहे त्यांनी की 100% ते सर्वसाधारण तरुणाला या ठिकाणी चान्स देतील. आणि प्रथमतः फक्त 3च अर्ज होते, एक माझा आणि अजून 2 जणांचा. कारण आम्ही एक 3 ते 4 मेंबर 14 महिन्यापासून जे दादा अंतरवल्ली सराटीची पहिली सभा झाली का जिथं कोट्यवधी लोक आलेले होते, त्या सभेपासून तर दादांच्या ह्या कालच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांच्या सोबत आहोत. पण आता कसं झालेलं आहे का सगळीकडं आंब्याला सगळीकडे बहार आलेला आहे. तेव्हा आता प्रत्येक मार्गदर्शन करून 100% जो उमेदवार चांगला आहे, भलं त्याच्याकडे आर्थिक स्थिती नसेल परंतु जन्मत ज्याच्याकडे तो उमेदवारच दादा प्रत्येक तालुक्यात देणार आहे. आणि मी कोपरगाव तालुक्याच्या वतीने आता इथं मीडियाच्या माध्यमातून सांगतो की 100% पहिला गुलाल हा 219 मतदारसंघ कोपरगावमधून मनोज दादा जरांगे पाटील यांनी कोणताही उमेदवार देऊ तो आजच डिक्लेअर झाला आणि आजच तो विजयी झाला असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता 12 विधानसभेमध्ये आमच्याकडे दिग्गज सगळे भाजपचे जे मोठे मोठे दिग्गज नावं आहे ते नावंसुद्धा रात्री अपरात्री दादांच्या दरवाजाला थोठावण्यासाठी आलेले हे आपण मीडियाच्या माध्यमातून बघितलेले. त्यामुळे अतिशय चांगली संधी आहे आणि प्रत्येक घरातले 2-2 माणसं उभे राहतात म्हणजे नाव घ्यायला हरकत नाही. भारतीय जनता पार्टीने जे 99 सीट डिक्लेअर केलेले याच्यातले 90 सीटं परत रिपीट झालेले आहेत. यांच्याकडं परत कुणी आम्ही उमेदवारी घ्यायला तयार नाही आहे. हा म्हणजे परिस्थिती अशी आहे का यांच्याकडे उमेदवार नाही ना. दादांकडे आज आपण सगळं बघतो गाड्या लावायला जागा नाही. उडीगुद्रीपासून लोक गाड्या तिकडं सोलापूरला हायवेला लावून इकडं पायी येत आहे. परवाची दादांची मीटिंग झाली, चिखलामध्ये लोक आलेले होते. ही परिस्थिती जगात कुणीच निर्माण केलेली आहे, ही फक्त मराठा समाजाच्या वतीने निर्माण झाली. दादांनी जेवढ्या जागा दिल्या, दादा किती पण जागा देऊ ते दादांनी सगळं नियोजन केलेलं आहे. आता हे जे बेगडी लोक काही आलेले आहेत ना हे 100% त्यातून टाळले जाणार आहे. ही गर्दी दादा अंदाजे माझ्या मते 100च्या पुढं जागा देऊ शकतात आणि 75% सीट हे दादांचेच निवडून येऊ शकतात. हा मग दादांनी जर 165 जागा दिल्या तर 125 जागा 100% निवडून येऊ शकतात. दादांनी ज्या 51 जागा SC/NTच्या राखीव ठेवलेल्या आहे त्यावर पण विजय होणार आहे आणि ते लोक निश्चितच आपल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपल्याला पाठिंबा देतील यात शंका नाही. आणि ही एक निवडणूक अशी होणार आहे यात कुणालाही 1 रुपया वाटला जाणार नाही, कुणालाही दारू मटण दिलं जाणार नाही, कुठेही भोंगे वाजवले जाणार नाही. पण आज इथं येणारा माणूस हा प्रत्येकाची भाकरी घेऊन आलेला आहे आणि तो पायी आलेला आहे, भाडोत्री गाडी करून आलेला आहे. कुठंही काही कुणाचाही काही कॉन्टॅक्ट नाही आहे, कुठल्याही राजकीय पक्षाचं याला काही नाही. आता राजकीय पक्षांनी जी SIT नेमली होती त्यांनी ते लोक आत्ता पाठवायला पाहिजे होती. इथं नेमकी SIT म्हणजे काय हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे. नारायणगडवर जे 1,97,00,000 जो आकडा झाला डिक्लेअर म्हणजे जर 2 कोटी लोक तिथं आलेले तर त्यांच्या घरचे 4 कोटी त्यांच्या घरी आहे म्हणजे 6.5 ते 7 कोटी समाज एकत्र झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्रात नक्कीच 2024 हे इतिहासात कधी नोंद न झालेली विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि त्याचे आपण सगळे भागीदार आहोत. आपलं भाग्य आहे का आपण ह्या प्रक्रियेमध्ये सामील झालेलो आहोत. आता परिस्थिती अशी आहे का 2 महिन्यापूर्वी राजकीय जे आता वातावरण झालेलं आहे हे नव्हतं. दादांचं अजून पण मत आहे का आपल्या फक्त बांधवांना आरक्षण मिळायला पाहिजे. सरकारला दादांनी 14 महिने शेवटच्या टप्प्यापर्यंत मुदत दिली का तुम्ही आमचा प्रश्न मिटवल्याशिवाय आचारसंहिता लावू नका. पण ह्या 3 टायर सरकारला असं वाटत होतं का जे संभाजीनगरमध्ये दिल्लीहून जे नेते आले होते ते म्हटले होते की पटेल आणि गुजर पण आम्ही असंच मराठ्यांचं आरक्षण ॲडजस्ट करू. पण त्यांना ज्यावेळेस नारायणगडवर जी गर्दी झाली त्याच्यानंतर त्यांनी आकडेमोड केली आणि त्याच्यानंतर हे सगळं चित्र बदललं. त्याच्यामुळं आपला मराठी समाजाचा आणि दादांचा राजकीय हेतू नव्हता. त्यांनी हेतू पुरस्कार आपल्याला ही ट्रीटमेंट दिलेली आहे आणि ही ट्रीटमेंट उद्या त्यांचीच चिरफाड करणारे लोक मतदान पेटीमधून हे निश्चित झालेलं आहे. 100% सरकार येणार तर जरांगे पाटलांचंच येणार. मराठी तरुण विधानसभेत जाणार आणि मराठा समाजाचे शेतकऱ्यांचे नोकरीचे आरक्षणाचे जे काही प्रश्न आहे ते ह्या 5 वर्षात 100% दादांच्या माध्यमातून मिटणार आणि कुठलाही भ्रष्टाचार न करणारं सरकार पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाला मिळणार. म्हणजे टक्केवारी पूर्ण बंद होणार. जे 100% ग्रँड महाराष्ट्र शासन देतं ते 100% त्या कामासाठी वापरले जाणार. इथला एकही तरुण आपल्या प्रापंचिक याच्यासाठी वापरणार नाही कारण दादांचा त्याच्यावर 100% वॉच राहणार आहे. हे जनतेने हे पण लक्षात घ्यायला पाहिजे का आजपर्यंत जे कामं झाले ते 25, 30, 50% सगळे टक्केवारीमध्ये होतात, निकृष्ट दर्जाचे होतात. म्हणजे आपण 10 महिन्यापूर्वी झालेला रस्ता आज उखडलेला आहे, त्याला खड्डे पडलेले. ही जी नामुष्की ही समाजावर येणार नाही 100% असं माझं ठाम मत आहे.
दत्तात्रय कदम. हां, जालना शहर 170 गावं आहेत आणि जालना शहर आहे. तर तिथून आलो. मी इच्छुक उमेदवार आहे. आमच्या मतदारसंघातून जवळपास 12 इच्छुक उमेदवार आहेत. परंतु आमची त्या इच्छुक उमेदवारामध्ये आता पाटलासोबत बैठक झाल्याच्या नंतर आत्ताच इथं सर्वांशी चर्चा झाली की बैठक झाल्याच्या नंतर आपण एक उमेदवार देऊ आणि त्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम करू. नाही, असं मला वाटत नाही उमेदवारी मिळेल, परंतु स्पर्धेत असावं. आणि ह्या आंदोलनात आम्ही जरांगे पाटील ज्यावेळेसपासून सुरुवातीपासून जे आंदोलन चालू आहे या ठिकाणचं उपोषण, मीही 10 दिवस साखळी उपोषण, 3 दिवस अन्नत्याग उपोषण, 5 रास्ता रोको आंदोलन, हा आंदोलनात माझा पहिल्यापासून आमचा सहभाग आहे. आणि आम्ही या आजच्या ह्या निवडणुकीकडे एक आंदोलन म्हणूनच पाहत आहोत, कारण की आपल्याला 3 टप्प्यातले आंदोलन बिलकुल विजयी होऊ शकतो. कारण त्या ठिकाणी जवळपास 1 लाखाच्या आसपास हे मराठा समाजाचं मतदान आहे आणि इतर मतदान आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की जरांगे पाटलांनी उमेदवार दिलेला हा विजयी का होऊ शकतो, तर नुसत्या मराठा समाजच नाही तर सर्व बहुजन समाज हा या उमेदवाराला मतदान करणार आहे. कारण त्याचं असं आहे की आत्तापर्यंत जे काही सरकारने आश्वासनं दिले, हे सरकार असू की ते सरकार असू, सर्व भ्रष्टाचारी आहे. शेतकऱ्याच्या बाबतीतले निर्णय यांनी सगळे फोल केलेले आहेत. शेतकऱ्याच्या बाबतीत कुठलीही घोषणा केलेली नाही. सोयाबीनचे भाव हे एकदम अत्यंत खाली आणलेले आहेत. पीक विम्याची जर योजना बघितली तर आज या जालना जिल्ह्यामध्ये आमच्या एका मतदारसंघातलं जरी म्हटलं तरी बी 2 लाख शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये 10,70,000 शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे. या विम्यापोटी 580 कोटी रुपये सरकार हे कंपनीला देतं आहे आणि हे शेतकऱ्याच्या मनात सगळी जागृती झालेली आहे. आणि म्हणून सर्वच बहुजन समाजातल्या शेतकऱ्यांना आणि सर्वांना असं वाटतंय की जर जरांगे पाटलांनी जे उमेदवार दिले हे उमेदवार हा भ्रष्टाचारही काढतील आणि कुठलाही भ्रष्टाचार निपक्षपाती भ्रष्टाचार न करणारं सरकार तयार होईल. म्हणून या उमेदवाराला 2024 सरकारला जरांगे पाटील जे ठरवतील तेच सरकार येणार. नाही, महाविकास आघाडी नाही, महायुती नाही. जरांगे पाटील आता कसं तर जरांगे पाटील म्हणतील तसं. आता जी परिस्थिती आहे की इथं काळ्या रानात इथं यायला समजा भीती वाटत होती. आज आपण आमदाराचे खासदाराचे जे तिकीट बघितले तर ते शहरातून बंगल्यातून फार मोठ्या 5 स्टार हॉटेलमधून त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या त्या स्नेहभोजनासहित वाटप होत होते. परंतु ज्या ठिकाणी आज यायला भीती वाटत होती अशा ठिकाणी महान नेते आणि आमच्यासारखे कार्यकर्ते तिकीट मागायला जरांगे पाटलाच्या एक साध्या घरी ह्या शेतात येत आहेत. ही सर्वात महत्त्वाचं जरांगे पाटलाचा आणि समाजाचा, सर्व बहुजन समाजाचा आणि आपल्या लोकशाहीचा घटनेचा आज विजय झाला हे असं आज आम्ही इथं समजतो. आणि ज्यावेळेस ते तिकीट देतील तर विजय निश्चितच होणार आहे जरांगे पाटला. धन्यवाद. तर आता आपण इथे थांबूयात. सर्व मंडळीला माझा नमस्कार, राम राम, जय महाराष्ट्र. सर, मी इथे राखीव मतदारसंघामध्ये उमेदवारी देण्यासाठी आलो होतो. बदनापूर मतदारसंघासाठी मी मुलाखतीसाठी इच्छुक आहे. सर, वस्तुस्थिती अशी आहे, आम्ही मनोज जरांगे साहेबांच्या विचारावर प्रेम करणारी माणसं आहोत, मराठवाड्यातली माणसं आहोत. मराठवाड्यातल्या मातीतला माणूस आहे जरांगे साहेब. अत्यंत साध्या पद्धतीने त्यांनी या मुलाखती ठेवलेल्या आहेत. मी मुद्दाम होऊन मी पुरावा इथं आणलेला आहे प्रेसवाल्यांसाठी की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही गेल्या 22 वर्षापासून काम करतो. परंतु त्या पक्षाने आम्हाला साध्या सरळ मुलाखतीनं ठेवता आमच्याकडून 5-5 हजाराचा DD घेतला. DD तुम्हाला खुल्या मी दाखवतो. आणि DD घेऊनसुद्धा आमचा 5-5 हजाराचा DD राखीव मतदारसंघासाठी. परंतु ह्या मनोज जरांगे साहेबांनी साधा DD विचारला नाही किंवा काही पैशाची सुद्धा मागणी केलेली नाही. सरळ त्यांना उमेदवार म्हणून त्यांच्या विचारावर प्रेम करणारे आम्ही माणसं आहोत, म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत. वस्तुस्थिती अशी आहे की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही गेल्या 20-25 वर्षापासून काम करतोय. परंतु फक्त पैशावाल्याच उमेदवाराला विचारात घेतलं जातं, सामान्य कार्यकर्त्याला विचारात घेतलं जात नाही. ही या राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या 20-22 वर्षापासूनची परंपरा आहे. अंतरवाली सराटी या ठिकाणी आम्ही सांगलीहून आलेलो आहे. सांगलीमधून मराठा स्वराज्य संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष माननीय महादेवजी बापू यांच्या उमेदवारी अर्ज मागणीसाठी त्यांच्या मुलाखतीसाठी या ठिकाणी आलो आहे. ज्या वेळेला अंतरवाली सराटीमध्ये या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील साहेब उपोषणास बसले होते, बेमुदत आमरण उपोषणास, त्यावेळेला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसारच त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, इथल्या महिलांना जखमी केलं आणि अनेक बंधू जखमी झाले. त्यावेळेला सांगलीमधून मी एक पत्रक काढलं की मनोजदादा जरांगे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर या फडणवीसला पेटवणारा पहिला मी असेल. हे पत्रक पूर्ण महाराष्ट्राच्या मोबाईलमध्ये गेलं. त्या ठिकाणी मी असं बोललो होतो की ज्या वेळेला या देशाचे राज्याचे पूर्वीचे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, स्वर्गीय महाजन साहेब
विनायकरावजी मेटे साहेब, कलबुर्गी साहेब, नरेंद्र दाभोळकर साहेब, गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पाठीमागचा ब्रेन हा देवेंद्र फडणवीस आहे. तो समोर येऊन काय करत नव्हता, परंतु ह्या सर्वांच्या ज्या हत्या झाल्या त्याच्या षडयंत्र रचून केवळ आणि केवळ ह्या RSSचे मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस, या देवेंद्र फडणवीसचे मामा म्हणजेच मोहन भागवत आणि मोहन भागवतचा भाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस, म्हणजे ह्या मोहन भागवतला मुलगा नाही, त्यांचं लग्न नाही, त्यामुळे देवेंद्र फडणवीसला त्यांनी मुलगा मानलाय. या मुलासाठी ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस नागपूरचे महापौर होते त्यावेळेलाच ह्या RSSच्या काही संघटनांना किंवा मोहन भागवतना असं वाटू लागलं होतं की ह्या देवेंद्र फडणवीसला ह्या राज्याचं मुख्यमंत्रीपद भविष्यात मिळेल, त्या महाराष्ट्राचं भाजपचा अध्यक्ष मिळेल, भविष्यकाळात पंतप्रधान होईल अशी स्वप्न मोहन भागवत आणि RSSच्या काही पदाधिकाऱ्यांनी मांडली होती. आणि त्याचीच वाटचाल देवेंद्र फडणवीस महापौर झाल्यापासून या राज्याचे माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, महाजन साहेब यांची हत्या करून या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्य करत आहेत. ते जनरल डायरप्रमाणे वागत आहेत. मराठा समाजाला जे आरक्षण देऊ पाहत आहेत त्याच्यामध्ये आडखाटी काम करण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करत आहेत. ज्या याचिका दायर केल्या त्या सर्व त्याचे मित्रमंडळी हे देवेंद्र फडणवीस होते. म्हणून भविष्य काळामध्ये ह्या देवेंद्र फडणवीसला बाजूला करण्याचं काम या मराठा सर्व लोकांनी करावं आणि भविष्य काळात मनोजदादा जरांगे यांनी आदेश देतील त्याप्रमाणे सर्व उमेदवार निवडून देऊन परत एकदा मराठा समाजाचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनंतर परत एकदा आपल्याला महाराष्ट्रात आणल्यानंतरच आपल्याला आरक्षण आणि काय आपल्या ज्या मूलभूत हक्क आहेत ते मिळतील अशी या ठिकाणी माझी ठाम भूमिका आहे.